अगं गप्प बस, का रडतेस? अगं पाणी सांडलं तर सांडू दे. पाणी सांडलं म्हणून मी नाही रडते आजोबा. ऍक्च्युली ना मी रडतच नाहीये. हे हॅपी टीयर्स आहेत. आनंद वासरू. मॅडी, आनंद वासरू नाही, आनंद अश्रू म्हणतात याला. ओके ओके. अगं मुली, पण तुला नक्की कसला आनंद झालाय? आजोबा तुम्ही मला नमस्कार कसा करायचा ते शिकवलं. मला साडी नेसायला सांगितली आणि मला खूप चांगलं ट्रीट केलं त्या दिवशी. आणि आज ना अभिजित राजे मला म्हणाले की तू जशी आहे तशीच मला खूप आवडते. एकाच दिवशी एवढं प्रेम त्यांनी कधी केलं नव्हतं ना, म्हणून आनंद वासरू येतात माझ्या डोळ्यातून. अगं ते वासुरबान गोठ्यात, आणि त्या चप्पल चोराला सारखं सारखं नावानं हाक मारू नको. मग काय म्हणू अभिजित राजांना? चप्पल चोर? अगं तसं नाही, त्यांना अहो म्हण. 1 मिनिट मी लिहून घेते. 1 मिनिट. मिस नको व्हायला काही. 1 मिनिट. हा हा लिही. हा. आहो. ओहो. ओहो नाही ग, आहो. आहो. हो. आ हो. आहो. ऐकता का? असं. किंवा आमचे हे, आमचे ते, आमच्या ह्यांचं, आमच्या त्यांचं. यांचं नाव घेतात तसं नाव घे बघू त्यांचं. अगं बोल. भाजी मेथीची, आमची ही माझ्या प्रीतीची. आय विल ट्राय. आमचे हे आहेत शेफ. आमचे हे आहेत शेफ. मी त्यांना म्हणते आहो. मला खायला देऊन तुम्हाला जिकडे जायचे तिकडे जाओ. हे जे काही चाललंय ते काही खरं नाहीये. आजोबा तुम्ही घ्या ना तुमचं हिंचं नाव. मी मला येत नाही. अरे घे. वा घ्या ना आजोबा. तरुणपणात स्वतःला कामात वाहिलं, त्या गडबडीत माझं तुझ्यावर प्रेम आहे हे प्रभाला सांगायचंच राहिलं. वा पप्पा, स्वतःला कामात वाहिलं वगैरे. घरातली साधी साधी कामं नाही जमत तुम्हाला. आणि म्हातारा वयात कसले चाळे सुचतात तुम्हाला? अगं मी आपलं सहज बोलून दाखवलं. माहितीये मला. मी एवढं बोलून सुद्धा एक काम होत नाही, नुसती पळापळ. अगं दत्ताला कंटाळा येऊ नये म्हणून मी इथे आलो होतो. हो, मग विचारा त्यांना तुम्हाला कायमचे ठेवून घेतायत का इथे? इथेच राहा. प्रज्ञा, मला तुझ्या बरोबर परत फुगडी खेळाविषयी वाटते. एकदा खेळूया? नको. मला पार्लर मध्ये जायचंय. अय्या, ही इथे काय करतेय? आणि अशी काय बुजगावण्यासारखी आलीये? अगं प्रज्ञा, यांना ओळखलं नाहीस का? या मॅडी अभिजित राजेंच्या ह्या अभिजित राजेंच्या ह्या. हो, बिल्डिंग मध्ये चर्चा आहे अभिजित राजेंच्या ह्या आल्यात म्हणून. पण ही यांना काय झालं? ह्यांना नाही ग, ही आहे. ही आहे प्रज्ञा, आमची शेजारीण आहे. तुला पाहून हिला झटका लागलाय. वाव, मी इतकी सुंदर दिसते. याचं सगळं क्रेडिट ना आजोबांना जातं. असवरी, अगं चहा आणतेस की नाही? आजोबा मी बघते. हाय मॅडी. हाय पॅडी. बाबा तुम्ही हे वरती घेऊन जाताय का? मी आलेच. जा लवकर जा. येतो रे. हाय.
कशी आहे ना ही मॅडी? मला तर नवलच वाटतंय हिचं. त्यात काय नवल ग? हो, अभिजित राजेंनी मॅडीशी लग्न केलंय. अगं केलं असेल ना शुभ्रा? नाही हा, मला नाही विश्वासच नाही बसत आहे. मॅडी अभिजित सरांची बायको कुठल्या अँगलनी वाटते? म्हणजे बघा, अभिजित राजेंची बायको असं म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर कशी बाई येते? म्हणजे हिच्यापेक्षा थोडी वेगळी आहे. हो ना, येते ना. मग अहो कशी आहे ही मॅडी? एक तर गोंधळलेली आहे. तुम्हाला माहितीये, मला आता कारखानीस काका म्हणत होते त्यांना नमस्कार करायला गेली, शूज घालून आली होती, ते शूज हातात घेतले आणि तसंच नमस्कार केला तिने. अगं बाई, हो का? गोंधळल्या असतील गो त्या. आई, मला वाटतं अभिजित राजेंनी ही अशी आहे म्हणूनच लपून ठेवलं असणार. हो ना? काय सांगतेस का मॅडी? आजोबा, मला अभिजित राजांचं एकदम नवल वाटतं. त्यांना हीच सापडली? सापडले नाही, भेटले त्यांच्या हॉटेलमध्ये. पण माझा विश्वासच बसत नाहीये. तू आणि ते कसं काय? आम्हाला सुद्धा खरं वाटत नाही. तू कारखान्याची सून कशी आहेस ती. गार्डन मध्ये सकाळी सगळे विचारत असतात ही पांढरी म्हैस कुठून आणली म्हणून. पांढरी म्हैस म्हणजे? व्हाईट बफेलो. वाईट बापेला. बस झालं मॅडी. चला, मला उशीर होतोय, मी जाते. तू इथे बसून काय करतेस? घरच्या 2 सुना आतमध्ये चहा करतायत. तुला सुद्धा माझ्या सुनेसारखं व्हावं असं वाटतंय ना? मग जा आतमध्ये त्यांना मदत कर. आसावरीकडून कामाची ट्युशन घे. ओके ओके आजोबा, जाते मी. आसावरी मॅम, व्हेरी लॉंग. सॉरी मॅम, प्लीज प्लीज होल्ड दिस, प्लीज होल्ड दिस. सॉरी मॅम, मला ना तुमच्या आजोबांनी आतमध्ये पाठवलंय. म्हणजे ते म्हणाले की तुम्ही माझी ट्युशन घ्याल म्हणून. मला ना सेम टू सेम डिक्टो तुमच्यासारखं मिडल क्लास बाई बनायचंय. सोपं नाही हे ग ते. करूया ना, आपण प्रयत्न करूया. हा हा, म्हणजे मग अभिजित सरांना सॉरी, म्हणजे आमच्या ह्यांना मी खूप आवडेल ना. आई, तुम्ही यांना चहा गाळायला शिकवा, म्हणजे या त्यांना चहा तरी गाळून देऊ शकतील. हो ना? हो हो. मॅडी ताई, अशा येता का तुम्ही? चहा घालायचा. हे बघा, हे असं चहा गाळायचा असतो. तिकडनं घ्या बरं, बशी घ्या. बशी. हा हा, कप घ्या. कप. हा, आणि आता चहा गाळ. अहो अहो, भांड गरम आहे ते. असं नसतं धरायचं, त्याच्यासाठी चिमटा घ्यायचा असतो. चिमटा? मॅडी, हा चिमटा नाही. चहा गाळण्यासाठी तिथे एक वेगळा चिमटा आहे बघ. हा चिमटा आहे ना, तर तुझ्या ह्यांच्यासाठी राखून ठेव. सॉरी मॅडम. नाही, ठीक आहे ठीक आहे. हे बघा, हा घ्यायचा असतो हो चिमटा. अहो, असा नसतो पकडायचा. हे बघा, हा ना, असा पकडायचा असतो. असं घ्या घ्या. आता ते भांड पकडा. व्हॉट इज दिस? केवढं मोठं. मी दाखवते तुम्हाला. हे बघा, हे भांडण आहे. असं घ्यायचं आणि आता पकडा बरं. आता पकडा आणि उचला. आणि आता चहा गाळा. अहो, काय करताय तुम्ही? ठेवा 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 ठेवा. अहो तो कप उपडा आहे. असा नाही करायचा. तो कप ना सरळ.
आता ठीक वाटतंय का तुम्हाला? व्हेरी हॉट. बर्निंग. इट्स मी पेटले. अहो मी सांगू का तुम्हाला मॅडी ताई, आता ना इथे खूप गोंधळ आहे, तुम्ही जरा बाहेर जाऊन बसा, मी तुम्हाला नंतर शिकवेन. आय एम सो सॉरी. पण तुम्ही नक्की शिकवाल ना मला? हो नक्की शिकवेन. जा बाहेर जाऊन बसा. सावकाश सावकाश. हे ही अभिजित राजेंची बायको आहे. बिचारे अभिजित राजे. हो ना. पण मला खूप भूक लागली आहे. त्यांना भूक लागते का? मला खूप. काय खाऊ मी? फ्रुट्स. सॉरी सॉरी सॉरी. हे खोटं आहे. अगं हो, शोच आहे ते. सॉरी, मला खूप भूक लागली आहे. नाही नाही अहो मीच सॉरी, म्हणजे मी तुम्हाला काही खायचं पण विचारलं नाही ना. मी तुमच्यासाठी घेऊन येते. हा अगं बाई, बाबा खोलीत गेलेत वाटतं. शुभ्रा, तू जरा हा चहा नेऊन देतेस का बाबा ना? मी त्यांना खायचं घेऊन येते. देते. मी नेऊन देऊ का? तेवढीच मला प्रॅक्टिस. हो ठीक आहे, घ्या द्या. सॉरी. अहो थांबा 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 थांबा. मला वाटतं मीच नेऊन देते आणि तुमच्यासाठी काहीतरी खायला पण घेऊन येते. ओके. मॅडी, एक विचारू का? हा. तू ही अशीच धांदरट आहेस? म्हणजे रेस्टॉरंट मध्ये पण तू अशीच वागतेस? हो, मी सगळीकडे अशीच वागते. वाव. मग मला खूप भूक लागते. मग आमचे अभिजित राज आहेत ना, सॉरी, माझे हे आहेत ना, ते मला वेगवेगळ्या डिशेस करून खायला घालतात. अगं पण तू, म्हणजे त्यांना तू कशी सापडलीस? मी नाही सापडले त्यांना, ते मला सापडले. त्यांच्या हॉटेलमध्ये. मी त्यांच्या हॉटेलमध्ये भेटायला गेले होते ना, तेव्हा मी त्यांना पाहिलं आणि त्यांनी ना मला क्वेश्चन्स विचारायला सुरुवात केली. त्यांना बघितल्यावर ना मी अशी थरथर कापायला लागले, माझे हात असे कापायला लागले. मग त्यांनी माझा हात त्यांच्या हातामध्ये घेतला. हे सगळं इंटरव्ह्यू बद्दल चाललंय बरं का. आणि मला म्हणाले, काम डाऊन मॅडी, काम डाऊन, मी आहे, डोंट वरी, तू आता इथेच राहशील, मी तुझी निवड केली आहे माझ्यासाठी. आणि मग त्याने मला पाणी प्यायला दिलं, माझ्या डोक्यावरून असा हात फिरवला. माझे हे आहेत ना खूप ग्रेट आहेत. मला म्हणतात, मॅडी तू नसतीस तर माझं काय झालं असतं, मला कोणी समजून घेतलं असतं. तू आहेस म्हणून अभिज किचन आहे, तू माझं हार्ट आहेस. मॅडी, मला खूप जेलस फील होते आता तुझ्यावर. म्हणजे ते तुझी इतकी काळजी घेतात, सगळं करतात ना ते तुझ्यासाठी, आणि तुला कधीच ओरडत नाहीत. कधीच नाही, कधीच रागवत नाहीत माझ्यावर. घ्या ना. आमच्या सरांचा, सॉरी, माझ्या ह्यांचा फोन आहे. मी नाहीये ना तिकडे, तर त्यांना करमत नसेल. हॅलो मॅडी, तू कुठे आहेस? कुठे काय घोळ घालून ठेवलंस तू इथे? तू आपल्या एका सप्लायरला पेमेंटच केलेलं नाही, दुसऱ्याला डबल पेमेंट केलंयस. तू लक्ष कुठे असतं तुझं? माझं लक्ष तर तुमच्याचकडे आहे ना. डोकं फिरलंय का मॅडी तुझं? मी काय बोलतोय, तू काय बोलतेस? मॅडी, काय झालं? काय म्हणतायत? मी नाहीये ना तिकडे, तर त्यांना करमत नाहीये. विचार ना. अगं हेच विचार त्यांना. हो हो हो, मी नाहीये तर तुम्हाला करमत नाहीये का? मॅडी, बरी आहेस ना तू? तू आत्ताच्या आत्ता इथे माझ्या समोर हवी आहेस मला. तू येस, तुला बघतोच. हो, अहो येते मी.
केवढी घाई 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 करताय, येते मी. मला घाईने सेक्रेटरी बदलायला हवी आहे आता. नो नाही नाही, नो नो नो, येते मी, येते. निघाले. का ग, काय झालं? ते म्हणाल की लवकर ये, नाही तर मी काहीतरी करेन. कुबी काय करतील ते? काही करू शकतात ते माझ्यासाठी. म्हणजे क्रीम रोल आहे, लावा केक, हे काय ते फ्रूट सॅलड, मला जे आवडेल ते मला करून देतात ते. मी निघते, मला उशीर होत. हा, ओके, बाय. मॅडी, ती प्लेट. हो, आय एम सॉरी. इट्स ओके. मॅडी ताई, एक मिनिट. हा, अगं त्या पहिल्यांदा आल्यात आपल्या घरी, त्यांची ओटी भरली पाहिजे ना? हो. ओटी? हो. थांबा मॅडी ताई, एक मिनिट थांबा जरा. अरे उठवा तिला, उठवा. थांबा. आता त्यांना जरा मी हात देते तुम्हाला. या सावकाश. तुमचा फोन. थँक्यू. अगं शुभ्रा, या अवस्थेत त्या एकट्या कशा जातील? तू सोडून येतेस का त्यांना? अय्या, हो नका काळजी करू एवढी. त्यांचे हे येतील की त्यांना न्यायला? अभिजित राजे येणार आहेत का? नाही, ते नाही येतात. असे कसे नाही येणार? आणि का बरं नाही येणार? अगं तुला एवढं लागलंय, त्यांनी यायला हवं ना. तू त्यांना फोन कर बरं, बोलाव त्यांना, फोन कर. ओके, करते, फोन करते. मॅडी, तू फोन का करतेस? तू इथे माझ्या समोर का नाही आहेस? आहो, मी पडले हसवरी मॅडमच्या घरी. मला ना खूप लागलंय. तुम्ही येता का प्लीज? कशी ग तू? बर तू थांब तिथे, मी येतोय. ओके, येताय का? ओके, या थँक्यू. येतात. बाबा, आम्ही जरा त्यांना पोहोचवून येतो खाली. खाली जात आहे, पण तिकडे गप्पा मारत बसू नका. हा, त्या चप्पल चोराला नावाने हात मारू नकोस. आणि शिकायला येत जा इकडे. ही असावरी सगळं शिकवेल तुला. हो आजोबा, बाय, सी यू. माय बॅग. थांब, मी आणते. मॅडी, बस इथे, बस इथे. मग काय झालं? तुला किती वेळा सांगितलंय मी, तू काळजी घेत जा, पण तू माझं ऐकशील तर ना. अगं केवढं टेन्शन आलं मला, मी तसाच निघालो माहितीये. बरं मला सांग, काय झालंय? पाय मुरगळलाय का? आपण इथून सरळ डॉक्टरकडे जाऊ आता. कमाल करतेस मॅडी, जरा तरी स्वतःची काळजी घेत जा ग. मला सांग, कुठून पडलीस तू? पाटावरून. सर, तुम्ही वर का नाही आलात? नाही, मी येणारच होतो, पण ताई चला ना. या, सावकाश. सावकाश. अहो, चला ना. ते आहो काय नवीन?
मला आजोबांनी शिकवलंय.